सकाळी घरात शिऱ्याचा वास आला की दिवस एकदम सेट होऊन जातो. पण हा पदार्थ नक्की कुठून आला याचा कधी विचार केला का? चला सांगते. आधी फॉलो करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर ऐका, हलवा हा शब्द मुळी अरबी भाषेतल्या हुलवा या शब्दावरून आलाय, ज्याचा अर्थ होतो गोड. 13व्या शतकातल्या किताब अल तबीक या अरबी पाककृती ग्रंथातच हलव्याचे 8 वेगवेगळे प्रकार नोंदवलेले सापडतात. इतिहासकारांच्या मते हा पदार्थ अरबस्थानातून पारशिया मार्गे मोहम्मद बिन तुगलकच्या काळात दिल्ली सल्तनत भारतात पोहोचला. आणि गंमत म्हणजे ऑटोमन सम्राट सुलेमाननं तर फक्त गोड पदार्थ बनवायलाच हलवाहने नावाचं वेगळं स्वयंपाकघर बनवलं होतं. शिऱ्यासाठी फक्त आपणच वेडे नव्हतो. आपल्याकडे रव्याचा वापर केला तर रवा शिरा आणि गव्हाच्या पिठाचा वापर केला तर गव्हाचा शिरा म्हणतात. पण तंत्र मात्र मध्ययुगीन अरबी पद्धतींसारखं तुपात भाजून त्यात गोडवा मिसळायचा. आता खरा ट्विस्ट. सत्यनारायणाची कथा स्कंद पुराणाच्या रेवाखंडात सांगितलेली आहे. पूजेत रवा, तूप, केळं, दूध, साखर घालून केलेला शिरा नैवेद्य म्हणून दाखवला जातो. पण महाराष्ट्र शासनाच्या विश्वकोशात एक धक्कादायक नोंद आहे. पेशवेकालीन कागदपत्रात या पूजेचा उल्लेखच सापडत नाही. आणि हिचं साम्य बंगालमधल्या सत्यपीर या पीर पूजेशी दिसतं, जिथे शिरनी नावाचा प्रसाद अर्पण केला जातो. आणि हीच पूजा गेल्या 100 वर्षात बंगालमधून महाराष्ट्रात पसरली. त्यामुळे या पदार्थाला शिरा, हलवा, शिरनी किंवा चपात भक्ष अशी वेगवेगळी नावं आहेत. आणि कर्नाटकात याला सज्जिगे असं म्हणतात. पण नेमका शिराच का? तर एका भांड्यात पटकन होतो. तुपातला शुद्ध सात्विक पदार्थ आहे. कांदा लसूण लागत नाही. कथा संपला गरमागरम नैवेद्य दाखवता येतो. प्रॅक्टिकल आणि पवित्र दोन्ही एकत्र. तुमच्या घरी रव्याचा शिरा बनतो की गव्हाचा? आणि हा हलवा ते शिराचा प्रवास ऐकून थक्क झाला असेल तर घरच्यांना ऐकवायला नक्की शेअर करा.